ऐतिहासिक न्यूज, निर्भीड रोखोक बातमी। ऐतिहासिक न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। मी आपला समोर अलीम शेख। जुने वैर ठरले जीव घेणे। मिया उर्फ अकबर शेख यांचे अपहरण करून खून प्रकरण पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये 7 आरोपी ताब्यात घेतले आहे। आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। पैठण तालुक्यातील चितेगाव येथे वाळू व प्लॉटिंगच्या व्यवसायात सक्रिय असलेले अकबर उर्फ मियाभाई यांचा अपहरण करून खून करण्यात आल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून बिडकीन पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये खुनाच्या संशयित 6 आरोपींना अटक केली आहे। जुन्या वादातून झालेल्या निर्दय हत्या 30 जून रोजी मियाभाई शेख हे पहाटे 12:15 स्वतःच्या गाडीने बाहेर पडले होते। त्यानंतर त्यांचा कोणत्याही संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी बिडकीन पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती। पुढील दिवशी 1 जुलै रोजी सकाळी 11:20 दादेगाव शिवारातील पैठण पोलीस ठाणे हद्दीतील पुलाखाली त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला। या घटनेने एकच खळबळ उडाली। पोलिसांनी केलेल्या तपासात असे निष्पन्न झाले की मियाभाई शेख यांच्यावर रऊफ याकूब शेख यांच्या खुनाचा जुना राग मनात ठेवून आरोपींनी कट रचून त्यांचा पाठलाग केला होता, अपहरण केले आणि क्रूरतेने खून केला। अकबर शेख हे काही वर्षापूर्वी घडलेल्या रऊफ याकूब शेख यांच्या खून प्रकरणात आरोपी होते, मात्र न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना निर्दोष मुक्त केले होते। याच वादातून आरोपी वाहिद याकूब शेख, लतीफ याकूब शेख, मोबिन मुनाफ सय्यद राहणार चितेगाव, फजल उर्फ शाहरुख शेख राहणार कायगाव गंगापूर, सोनाजी ताराचंद भुजबळ राहणार दहिपळ शेवगाव, इक्बाल अहमद जमादार राहणार MIDC पैठण या सर्व आरोपींनी मिया शेख यांची सूड घेतला। 2 जुलै रोजी सकाळी 8:23 त्यांना अटक करण्यात आली। फिर्यादी साहिल अकबर शेख यांच्या तक्रारीवरून पुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर चितेगाव व परिसरातील तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात जाती लक्ष घातले असून पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड, उप अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे यांच्यासह पोलिसांचा अधिक तपास सुरू असून लवकरच अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकीन।